धन्यवाद. आज योग दिन आहे, त्यामुळे सगळ्यांनी कॅमेरे ऑन ठेवूनच साधना करावी. योग सुरू करूया. सुखावह बैठक, साधी मांडी अथवा वज्रासन, पद्मासन. दोन्ही हात गुडघ्यांवरती द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. आपली हनुवटी जमिनीला समांतर असेल. डोळे अलगद मिटलेले. बंद डोळ्यांनी संपूर्ण शरीराचा आकृतीबंध तपासून पाहूया. पावलापासून मस्तिष्कापर्यंत आहे त्या स्थितीमध्ये स्थिर बसूया. शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे शिथिल होत आहे, स्थिर होत आहे याची जाणीव. चेहऱ्यावर एक हलकस स्मितहास्य. जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. शरीर आणि मनाने स्थिर होऊया. एक ओंकार. आणि याकरिता आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या. घेतलेला श्वास सोडताना ओमचा उच्चार करूया. शरीर आणि मनाने साधनेसाठी स्थिर होत आहोत. करणार आहोत आपण कपालभाती. 15 ते 20 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. ज्या कोणाला सर्दी झाली असेल, नाक चोंदलं असेल किंवा नाकाचं हाड वाढलं असेल, त्यांनी मात्र कपालभाती करणं टाळावं. कपालभाती करिता आहे तो श्वास पूर्णपणे सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. आणि घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 15 ते 20 आवर्तन. जाणीव आपल्या फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाकडे असेल. मनानेच काउंटिंग करायचंय. सावकाश कृती थांबूया. मोकळा झालेला आपला श्वास, श्वसन मार्ग याची जाणीव. अजून एक सेट कपालभातीचा. पुन्हा एकदा 15 ते 20 आवर्तन. सेकंड राऊंड कपालभाती. त्याआधी एक दीर्घ श्वास भरून घ्या. संपूर्ण श्वास सोडून द्या. आणि सेकंड राऊंड कपालभातीचा 15 ते 20 आवर्तन. पुन्हा आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घेऊया. आणि घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 15 ते 20 आवर्तन. सावकाश हातांची ज्ञानमुद्रा. अलगद डोळे उघडायचे. समोर असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहूया. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, चंद्रबिंदी हा संपूर्ण तपशील उघड्या डोळ्यांनी आपल्या मनामध्ये सामावून घेऊया. ओमच्या भोवतालची किरण. अलगद डोळे मिटून
हीच ओमची प्रतिमा आपल्या भ्रूमध्यामध्ये आयब्रो सेंटरमध्ये पाहण्याचा प्रयत्न मनाने स्थिर होऊया. 3 ओंकार एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून करूया. एक सहज श्वास भरून घेऊ. उच्चार. ओ. 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 दोन्ही हात जोडून प्रार्थना एकत्रित. आपल्या बंद डोळ्यांसमोर आपले आई वडील आद्य गुरुजन त्यांचं स्मरण करूया आणि आपल्या प्रार्थनेला गुरुवंदनेने सुरुवात करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. करणार आहोत नमन मुद्रा. ज्यांना पाठ करण्याची दुखणी आहेत, हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्यांनी मात्र नमन मुद्रा करणं टाळायचंय. बाकीच्यांनी जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकायचंय. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीपर्यंत नेण्याचा प्रयत्न करा. मनामध्ये लीन भाव, भक्तिभाव. आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने करूया. 1 ते 2 श्वास इथे थांबल्यानंतर सावकाश श्वास घेत कमरेतनं सरळ श्वास सोडत दोन्ही हात खाली. हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली ऊब अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. आपल्या सर्व साधकांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. दुर्वा एज्युकेशनच्या माध्यमातून आपण 2 दिवस हा वर्ग घेतोय. आज या वर्गाचा दुसरा दिवस आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन का साजरा केला जातो? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने संपूर्ण जगभरामध्ये हा 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. योग ही आपल्या प्राचीन भारताची देणगी आहे. तो वारसा आहे आपला आणि त्याचा जो फायदा आहे, त्याचे जे लाभ आहेत, हे संपूर्ण जगभरातील लोकांपर्यंत पोहोचले जावे, ही साधना प्रत्येक घराघरामध्ये पोहोचली जावी. सगळेच लोक किंवा शरीर मनाने तंदुरुस्त राहावे, हा यामागचा उद्देश आहे आणि म्हणून 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. याची बरेचसे अजून वेगवेगळी कारणं आहेत, पण जर ती देत बसली तर इथे बराच वेळ जाईल. तर प्रत्येक वर्षी भारत सरकार एक थीम घेऊन हा दिवस साजरा करतो. तर या वर्षीची थीम आहे योगा फॉर हेल्दी एजिंग. तर हेल्दी एजिंग म्हणजे काय? तर फक्त वयस्कर माणसांनीच हा योग करावा का? तर तसं नाहीये. योग हा प्रत्येक वयोगटातील माणसाने किंवा व्यक्तीने केलाच पाहिजे. तर या हेल्दी एजिंग या मागचा उद्देश असा आहे, की हल्ली खूप सारे आजार वाढत चाललेले आहेत. म्हणजे जरी वयाच्या मानाने लोक अधिक वृद्ध होत चालले आहेत. बिकॉज ऑफ ओबेसिटी असते, सायकोसोमॅटिक आजार आहेत, लाईफस्टाईल डिसऑर्डर आजार आहेत. या सगळ्या गोष्टींमुळे आपण वयाच्या आधीच खूप आजारी किंवा वृद्ध होत चाललेलो आहोत. तर हे सगळं टाळता यायला पाहिजे. म्हणून बघा, वय वाढणं ही गोष्ट अटळ आहे. पण उत्साही राहणं, निरोगी राहणं हे मात्र आपल्या हातात हातात आहे. आणि याकरिता नियमित आणि उचित अशी साधना आपल्याला करता आली पाहिजे. आपण जर नियमित योग साधना केली तर शरीराने तर सदृढ होतोच, पण त्याचबरोबर मनाने, त्याचबरोबर आध्यात्मिक लेवलला, भावनिक लेवलमध्ये सुद्धा आपण तेवढेच स्टेबल राहतो. बघा, योग म्हणजे फक्त आसन आणि प्राणायाम करणं हा एवढ्यापुरताच मर्यादित नाहीये. तुम्ही जेव्हा नेहमीचं आयुष्य जगत असता, त्या जगण्यामध्ये पण जर तुम्हाला तुमच्या ब्रीथिंगचा अवेअरनेस असेल, तुम्हाला तुमच्या श्वासाची जरी म्हणजे तुम्ही तिथे जरी कनेक्टेड असाल ना, तो सुद्धा हा योगच आहे. बघा, जेव्हा आपण आपल्या श्वासाकडे लक्ष देतो, त्यावेळेला आपोआप आपल्या मनातले जे विचार आहेत ना, ते कमी व्हायला म्हणजे कुठेतरी आपण एक स्टेबल राहतो, म्हणजे कुठल्याही प्रसंगी. पण हे स्टेबल राहणं,
प्रत्येक प्रसंगी हे आपल्याला सहज जमत नाही. त्यासाठी नियमित आणि उचित अशी साधना आपल्याला करता आलीच पाहिजे. हो, धन्यवाद. ठीक आहे. तर आपण या सत्राला सुरुवात करूया. बघा, आज जगभरातील प्रत्येक जण हा योग साजरा करत आहे आणि ही एक दिवसाचा हा उत्सव नाहीये किंवा एक दिवसाचा हा सोहळा नाहीये. हा आपल्याला नेहमी, निरंतर, नियमित केला पाहिजे. बघा, यासाठी असं नाही की 6:00लाच उठून करा, 5:00लाच उठून करा, असं काही नाहीये. तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल, पण ती एक रेग्युलॅरिटी म्हणजे सराव ठेवा तो. ठीक आहे. जसं आपण झोपतो, जेवतो, नाश्ता करतो, या सगळ्या गोष्टी करतो ना, त्याचप्रमाणे हा सुद्धा आपली एक जीवनशैली, आपली लाईफस्टाईल ही बनली पाहिजे. हां, या दृष्टीने आपण 21 जून हा योग दिवस साजरा करू. हं, तर सुरू करूया. बघा, आज वर्गामध्ये सगळेच उपस्थित आहेत आणि बऱ्याचशा जणांचे कॅमेरे ऑन आहेत. खूप छान गोष्ट आहे ही. आणि सगळ्याच वयोगटातील आज इकडे साधक दिसतायत. तर आपण सुरुवात करूया आणि मग शेवटी तुमच्या ज्या काही सूचना असतील त्या आपण घेऊया. हां. तर सुरुवात आपण स्टँडिंग पासून करणार आहोत. त्यामुळे सगळ्यांनी उठून उभं राहायचं. बरं, आता जर कुणाला गुडघेदुखीचा त्रास असेल, कुठलीही व्याधी म्हणजे कुठलंही दुखणं असेल, तर मात्र करताना सावकाश करा. कुठेही स्वतःला इजा करून घेऊ नका. ठीक आहे. तर सुरुवातीला विश्रांती. बघा, जेव्हा आपण हा योग दिन साजरा केला जातो, तेव्हा एक प्रोटोकॉल असतो, जो सगळेजण फॉलो करतात. मग त्याचप्रमाणे आपण हा सुद्धा आजचा वर्ग त्याप्रमाणेच घेणार आहोत, त्या प्रोटोकॉल प्रमाणे घेणार आहोत. तर सुरुवातीला विश्रांती घ्यायची आहे. मान मागे सैल सोडा, रिलॅक्स व्हा, चेहरा अगदी शांत. करणार आहोत आपण सुरुवातीला नेक रोटेशन आणि त्यासाठी दोन्ही पावलं जुळून घ्यायची आहेत, हात शरीराच्या जवळ. बरं, शक्यतो माझी विंडो ओपन ठेवा म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित, म्हणजे मी जे काही करते ते नीट दिसेल. ठीक आहे. तर दोन्ही पावलं थोडंसं किंचितचं अंतर घ्या, आपला तोल जात असेल तर. दोन्ही हात गुडघ्यांवर, सॉरी, दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे. बरं, आता हेल्दी एजिंग म्हटल्यावरती जर कुणाला गुडघेदुखीचा त्रास आहे किंवा जास्त वेळ उभं राहणं शक्य नाहीये, तर त्यांनी खुर्चीत बसून नेक रोटेशन केलं तरीही चालेल. हं. तर हात आपले आपण कमरेवर घेतलेत, नजर समोर आहे. करणार आहोत आपण नेक रोटेशन. सुरुवात आपण करूया. श्वास घेत घेत मान उजवीकडे घेऊन जायची आहे. मागची भिंत बघा. 3 वेळेला आपण ही कृती करतोय. श्वास सोडत मध्ये, पुन्हा श्वास घेत डावीकडे, श्वास सोडत मध्ये, श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत मध्ये, श्वास घेत डावीकडे, श्वास सोडत मध्ये, अजून एक राऊंड. श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत मध्ये, श्वास घेत डावीकडे, श्वास सोडत मध्ये. आता हलकीशी टिल्टिंग करायची, म्हणजे साईडला थोडीशी मान आपल्याला झुकवायची. बघा, अशा प्रकारे उजवा कान उजव्या खांद्याजवळ जाईल, मग मध्ये यायचं, मग डावा कान डाव्या खांद्याजवळ. अशा प्रकारे 3 वेळेला ही कृती. सुरू करूया. मान उजवीकडे, सेंटर डावीकडे, पुन्हा मध्ये, उजवीकडे, मध्ये, डावीकडे, मध्ये येऊन थांबायचं. पुढची कृती आहे श्वास घेत मान वर न्यायची आणि श्वास सोडत हनवटी गळ्याकडे. आता ज्यांना पाठ करण्याची दुखणी आहे त्यांनी मात्र मान ही जी आता आपण पुढे घेणार आहोत ती कृती करणं टाळायचं. त्यांनी फक्त मान मध्येच घ्यायची. ठीक आहे. सुरू करूया. श्वास घेत मान वर, श्वास सोडत सावकाश हनवटी गळ्याकडे. ज्यांना सर्वायकल आणि पाठीचा त्रास आहे त्यांनी हनवटी गळ्याकडे घेणं टाळायचं. पुन्हा श्वास घेत मान वर, श्वास सोडत खाली. अजून एक राऊंड. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आणि आता फुल नेक रोटेशन. पुन्हा एक सांगते, कॉन्ट्राइंडिकेशन. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी फक्त मान उजवीकडे आणि डावीकडे अशी वरच्यावरच फिरवून घ्या. बाकीच्यांनी हनुवटी जी गळ्याकडे आहे ती आता फुल नेक रोटेशन करूया. डोळे उघडेच ठेवायचे. सावकाश मान उजवीकडे मागे आणि डावीकडनं पुढे. 3 वेळेला क्लॉकवाईज रोटेशन, अगदी सावकाशपणे, घाई गडबडी न करता. बरोबर. आणि विरुद्ध बाजूने 3 वेळेला, डावीकडून उजवीकडे. डोळे उघडे ठेवून. बरोबर.
सावकाश मान सरळ करायची, दोन्ही हात खाली घ्यायचे आणि थोडा वेळ विश्रांती घ्या. नाही करू लागले चेंज त्या म्हणा. करणार होतो आपण शोल्डर स्ट्रेच. तर पुन्हा पावलं जुळून घ्यायची. ठीक आहे. हात खांद्यातून सरळ करा, आडवे स्ट्रेच करायचे. ठीक आहे. हा, आता श्वास घेत हात वर आणि श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, शोल्डर स्ट्रेच करतोय आपण, श्वास सोडत खाली. श्वास घेत हात वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, खाली. पुन्हा दोन्ही हात समोर घ्या. थोडासा तरी माईक चालू. ठीक आहे. हात समोर घ्या. एक मिनिट. शोल्डर रोटेशन करणार आहोत. ठीक आहे. दोन्ही हात समोर घ्यायचे, हातांची बोटं खांद्यावर, कोपरं समोरनं जॉईंट आणि सुरू करूया. सावकाश. 1, अगदी सावकाश करा. 2 आणि 3. विरुद्ध बाजूने 3 वेळा. पुन्हा कोपरं समोरनं जॉईंट आणि आता मागून पुढे 1 बरोबर, 2 आणि 3. दोन्ही बाजूने 3-3 वेळा झालं की थांबायचं, हात खाली घ्यायचे, थोडस पायामधलं अंतर वाढवायचं. आता आपण करणार आहोत पुढची कृती, ती म्हणजेच कटी चक्रासन. तर दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. आपला डावा हात समोरनं उजव्या खांद्यावर ठेवायचा आहे, उजवा हात मागणं डाव्या कमरेवर ठेवायचा आहे आणि उजव्या बाजूला मागे वळून डाव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न करा. इथे कुठेही अट्टहास नसेल, यथाशक्ती प्रयत्न. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. आता उजवा हात समोरनं डाव्या खांद्यावर, डावा हात मागून उजव्या खांद्यावर आणि डाव्या बाजूला मागे वळून उजव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न. आता हीच ऍक्शन आपण थोडीशी डायनॅमिक करूया. सुरू करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके. 10 टाइम झालं की थांबा आणि पुन्हा एकदा रिलॅक्स व्हा. बघा, योग साधना करताना कधीही तुमच्या श्वासाची गती वाढता कामा नये. ती नेहमी नियंत्रित आणि संथ. जर आपण घाई केली तर मात्र आपली श्वासाची गती वाढते. मग इथे पुन्हा जो योगचा जो मुख्य उद्देश आहे, शरीराला मनाशी जोडणे, तो मग आपला कुठेतरी कमी पडतो. म्हणून नेहमी घाई न करता अगदी फक्त 3 काउंट करा, 3-4 आवर्तनं करा, पण ती सावकाश करा. पुढे आपण करणार आहोत ताडासन, म्हणजे पाम ट्री पोज. तर त्यासाठी पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्यायचे, नजर समोर. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करा. दोन्हीही दंडाचा स्पर्श दोन्ही कानांना करा. बरं, आता इथे जिथे कुठे आपल्याला वाटतोय की आपला तोल जातोय, तर मात्र भिंतीचा आधार करा. ठीक आहे. आणि आता आपल्या टाचा जमिनीपासून वर उचला. जास्तीत जास्त स्ट्रेच मिळू दे संपूर्ण शरीराला. उभ्या कक्षेमध्ये नजर एका बिंदूकडे स्थिर करायची. छान. आणि स्ट्रेच 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 स्ट्रेच. सावकाश टाचा खाली घ्या, दोन्ही हात खाली घ्या आणि रिलॅक्स व्हा. पुन्हा एकदा विश्रांती. करणार आहोत आपण आता अर्धचक्रासन. तर हे अर्धचक्रासन कसं असतं दाखवते. दोन्हीही पाय जे आहेत बघा, थोडंसं दोन्हीही पावलांमध्ये थोडंसं अंतर घ्यायचं. दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवायचे. हाताची बोटं जी आहेत ही जमिनीला पॉइंटेड असतील. ठीक आहे. आणि मग आपल्याला हळूहळू कमरेतनं हलकासा बॅक घ्यायचा आहे. अशा प्रकारे. बरं, हे करताना आपल्याला कुठेही पोट असं पुढे न घेता तुमचा जो मेरुदंड आहे तो जास्तीत जास्त मागे हलकासा बॅक, म्हणजे तिथे त्याला प्रेशर आलं पाहिजे, इतक्या प्रकारे आपल्याला हे थोडंसं मागे जायचं. ठीक आहे. तर ज्यांना, पुन्हा एकदा सांगते, पाठीची दुखणी आहे किंवा सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी प्रयत्न करा. कारण की त्या दुखण्यासाठी ह्या बॅकवर्ड बेंडचं जे आसनं आहेत ही फायदेशीर ठरतात. पण अगदीच तीव्र दुखणी असतील तर मात्र यथाशक्ती प्रयत्न असतील. हा, कुठेही ओव्हर ट्राय नको. सुरू करूया.
दोन्हीही पायांमध्ये किंचित अंतर घ्या. दोन्ही हात आपल्या कमरेवरती. हाताची बोटं जी आहेत ही जमिनीला पॉइंटेड असतील. नजर समोर, खांदे मागून एकमेकांच्या जवळ असतील. आणि आता हळूहळू आपल्याला आपल्या कमरेतनं म्हणजे हलकसं बॅकवर्ड बेंड घ्यायला सुरुवात करायची आहे. तुमचा चेहरा सिलिंगला समांतर येईल. बरोबर. आणि आता इथे 3 श्वास थांबा. श्वास घेताय, सोडताय. गळ्यापासून पोटापर्यंत स्नायू ताणले गेले. पाठ कण्यावरती छान असा प्रेशर आहे. श्वास घेताय, सोडताय. श्वास घेताय, सोडताय. सावकाश मान सरळ करा. दोन्ही हात खाली घ्या आणि पुन्हा एकदा विश्रांती. बरं, आता हे आसन ह्या प्रोटोकॉल मध्ये घेण्याचं कारण असं आहे की पाठीच्या कण्यावरती आपलं खरं वय किंवा जे अँटी एजिंग म्हटलं जातं ते त्याच्यावरती आधारित आहे. जर तुमचा पाठकणा लवचिक असेल तर 90तला माणूस सुद्धा तरुण दिसतो. म्हणून तो लवचिक ठेवणं किंवा त्याचं आरोग्य सुधारणं, त्याची काळजी घेणं हे आपल्या हातात आहे. पुढे आपण करणार आहोत त्रिकोणासन. तर ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, सायटिकाचा त्रास आहे, त्यांनी मात्र त्रिकोणासन करताना काळजी घ्यायची आहे, यथाशक्ती प्रयत्न करायचा आहे. तर त्याच्या आधी आपण करणार आहोत नी रोटेशन आणि पुढे आपण करूया त्रिकोणासन. तर नी रोटेशनसाठी थोडंसं पावलामध्ये अंतर घ्यायचं आहे. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे आहेत आणि सुरू करायचंय क्लॉकवाईज रोटेशन करायला. 1, 2, बरोबर. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत व्यवस्थित दिसतंय. 3, 4, 5. विरुद्ध बाजूने 1, 2, 3, 4 आणि 5. 5 वेळा झाले की थांबायचंय. दोन्हीही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे आहेत. ठीक आहे. श्वासाकडे लक्ष देऊन करूया. एक श्वास करून घ्यायचा. श्वास सोडत कमरेतनं पुढे जायचं. ठीक आहे. आता आपला उजवा हात जमिनीकडे घेऊन जायचा आणि तो जमिनीला घासत घासत डावं पाऊल, अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडायचा प्रयत्न करा. तुमचा डावा हात डोक्याच्या दिशेने वर असेल. डावा खांदा एकदम रिलॅक्स करा आणि पुन्हा इथे नॉर्मल श्वास चालू ठेवा. करा बघू. नॉर्मल श्वास चालू. तुमची नजर डाव्या हाताच्या पंजाकडे, वर जो आपला हात आहे त्याकडे असेल. ओके. 1 ते 2 श्वास थांबल्यानंतर पुन्हा उजवा हात खांद्यातून सरळ करायचा. सावकाश श्वास घेत कमरेतनं सरळ व्हायचं. पायामधलं अंतर व्यवस्थित करायचं आणि विरुद्ध बाजूने हीच कृती. पुन्हा एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत कमरेतनं पुढे जाऊया. डावा हात जमिनीला घासत घासत उजव्या पावलापर्यंत घेऊन जायचंय. उजवा हात त्याच्या दिशेने वर. डाव्या हाताने उजवं पाऊल, अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडा. ओके, करेक्ट. आणि इथे नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेताय, सोडताय. सावकाश उलटचाल करूया. डावा हात खांद्यातून सरळ. श्वास घेत कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली घेऊया. पायामधलं अंतर कमी करायचंय आणि पुन्हा एकदा रिलॅक्स, विश्रांती. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने सोडा. रिलॅक्स व्हा. आज इथे अशी छोटी छोटीशी मुलं दिसत आहेत, तर त्यांच्यासाठी आपण वृक्षासन घेऊया. ठीक आहे. तर ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी वृक्षासन करताना गुडघ्यावर जास्त प्रेशर येणार नाही याची काळजी घ्या. तर सुरू करूया वृक्षासन. बरं, पुन्हा हे बॅलन्सिंग आसन आहे. कॉन्सन्ट्रेशन वाढवणारं आसन आहे. तर जर कुणाला असं वाटतं की आपला तोल जात असेल तर मागे भिंतीचा आधार घ्या आणि वृक्षासन करा. ट्री पोज. तर पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. आता आपला उजवा पाय जो आहे तो फोल्ड करायचा आणि त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्या. बरोबर. दोन्ही हात खांद्यातून सरळ, डोक्याच्या दिशेने वर. नमस्कार स्थितीमध्ये तुमची नजर एका बिंदूकडे स्थिर करा. तुमचं कॉन्सन्ट्रेशन एका ठिकाणी स्थिर करा. त्यामुळे तुमचा बॅलन्स सुद्धा खूप छान साधला जाईल. वृक्षासन हे लहान मुलांसोबतच आपल्या मोठ्या माणसांसाठी सुद्धा तेवढंच फायदेशीर आहे.
कारण की याच्यामुळे आपली रोग प्रतिकारक क्षमता वाढते, आळस आपल्यातनं कमी होतो. छान, व्हेरी गुड. सावकाश हात खाली घ्या आणि आपला उजवा पाय खाली करा. हीच कृती विरुद्ध बाजूने. आता डावा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचं, दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे, डोक्याच्या दिशेने वर. पुन्हा नजर एका बिंदूकडे स्थिर. बघा आपल्याला कुठल्या बाजूने छान जमलंय की दोन्ही बाजूने आपल्याला छान जमलंय, हे आपलं आपण निरीक्षण करायचं. चेहऱ्यावर जेंटली स्माइल. श्वास घेताय, सोडताय, व्हेरी गुड. रिवर्स येऊया सगळे. सावकाश दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे, डावा पाय खाली घ्यायचा आणि रिलॅक्स, विश्रांती. डोळे मिटून घ्या आणि आपण जे आता आसन केलं त्या संपूर्ण आसनामुळे आपल्याला काय मोकळं वाटतंय की दमल्यासारखं वाटतंय हे आपलं आपण तपासूया. पुन्हा स्वतःशीच हा कनेक्ट होण्याचा एक सोपा उपाय आहे. श्वासाकडे लक्ष. सावकाश खाली बसूया आणि विश्रांती घ्या. आपण बराच वेळ उभं राहून कृती केल्या. थोडा वेळ विश्रांती, मान मागे सैल सोडा, पावलांमध्ये हलकीशी हालचाल करा. करणार आहोत आपण भद्रासन आणि त्यासाठी दोन्ही पाय जोडून घ्यायचे. भद्रासन म्हणजे आपण नेहमीच्या वर्गामध्ये जे बटरफ्लाय पोझिशन पोज करतो त्यालाच भद्रासन म्हणतात. आमच्या योग शिक्षकांना माहिती असेल. ओके, तर आता आपली पावलं जोडून घ्या, दोन्ही पावलं जोडून घ्यायचे. आपल्या हाताची पकड पावलांच्या भोवती, गुडघे मांड्या जमिनीकडे सैल सोडा. पाठ सरळ. बरं, आता ज्या कोणाचे गुडघे मांड्या असे वरती तरंगत असतील तर त्यांनी आता एक टार्गेट द्यायचंय स्वतःला की आपले आपले गुडघे आणि मांड्या जास्तीत जास्त जमिनीपर्यंत पुढच्या वेळेला जाणार आहेत. अशा प्रकारे आपल्याला आपली फ्लेक्सिबिलिटी वाढवायची आहे. पाठ सरळ, डोळे मिटून घ्या. कारण की आपण आसन करतोय, डायनॅमिक हालचाल न करता इथे स्वस्थ बसून राहायचंय. डोळे मिटून फक्त जोर श्वासाची. श्वास घेताय, सोडताय. ब्रीदिंग अवेअरनेस. छान. 2 श्वास इथे थांबायचं. बघा थोडंसं रिलॅक्सिंग पोज सुद्धा वाटते आपल्याला. सावकाश एक एक पाय सरळ करायचा, एक एक पाय सरळ करा. विश्रांती. आणि आता विधिवत वज्रासन, स्टेप बाय स्टेप वज्रासन करूया. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ असतील. आता एक एक पाय फोल्ड करा. आधी उजवा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल उजव्या सीट खाली, मग डावा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल डाव्या सीट. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, पाठकण्यामध्ये दुखणी आहे, त्यांनी मात्र आपले हात खाली जमिनीवर ठेवायचे, म्हणजे तुमच्या पाठीवर आणि गुडघ्यावरती प्रेशर येणार नाही. ठीक आहे. संतोष सर, तुम्ही सुद्धा ट्राय करा. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. ट्राय करा, ओव्हर ट्राय नको. डोळे अलगद मिटून घेऊया आणि वज्रासनाची स्थिती आपली आपण तपासून पाहूया. ध्यानात्मक पटीतलं आसन आहे हे. त्याचबरोबर जेवणानंतर केलं जाणारं एकमेव आसन, ज्यांना वेट लॉस करायचं आहे, पोटाचं आरोग्य सुधारवायचं असेल किंवा ज्या कुणाला ऍसिडिटीचा त्रास असेल, कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे, त्यांच्यासाठी हे वज्रासन रामबाण उपाय आहे. तुम्ही जेवणानंतर जर 1 ते 2 मिनिटासाठी जर हे वज्रासन घातलं तर खाल्लेलं अन्न नक्कीच पचायला मदत होते. संतोष सर, जास्त डिफिकल्ट होत असेल तर राहू देत. डोळे मिटून काही क्षण थांबूया. प्रयत्न करतो मॅडम. हा, ट्राय करा, ओव्हर ट्राय नको. काही सेकंद. बरं, तुमचा माईक बंद करा. माईक बंद करा तुमचा. काही सेकंद स्थिर. गुडघे मांड्या समोरनं जुळलेल्या असतील. सीटचा भाग बरोबर टाचांच्या मध्ये, पायाचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीमध्ये. चेहऱ्यावर
हलकसं स्मित हास्य. करणार आहोत आपण उष्ट्रासन आणि त्यासाठी दोन्हीही गुडघ्यांवर उभं राहायचंय. दोन्ही हात आपले शरीराच्या जवळ असतील. पावलांचं काउंटर करायचंय टाचा सिलिंगकडे आणि पायाची बोटं जमिनीवर. थोडंसं गुडघ्यांमध्ये अंतर घ्या. आपण जे उभं राहून अर्धचक्रासन केलं तीच कृती आहे. आता आपण करणार आहोत उष्ट्रासन. फक्त याला नाव आहे कॅमल पोजचं. तर दोन्ही हात इथे मात्र आता आपल्याला पोटाचा भाग जास्तीत जास्त पुढे घ्यायचा आहे. ठीक आहे. उभं राहून जेव्हा आपण केलं तेव्हा पोट आपण पुढे घेणं टाळलं होतं. आता मात्र आपल्याला हलकसं पोट पुढे घ्यायचं. ठीक आहे. आपल्या हाताची पोझिशन जशी आपण मगाशी घेतली होती त्याप्रमाणे कमरेच्या इथे हाताची बोटं जमिनीला पॉइंटेड. कॉन्ट्राइंडिकेशन मगाशी सांगितले आहे तेच. नजर समोर थोडेसे खांदे मागून एकमेकांच्या जवळ घ्यायचे. ठीक आहे. आता हळूहळू आपलं पोट पुढे ढकलायला सुरुवात करायची आहे. यथाशक्ती प्रयत्न. ठीक आहे. आणि आता ज्यांना शक्य आहे त्यांनी उजव्या हाताने उजवी टाच पकडा. डाव्या हाताने डावी टाच पकडा आणि मान मागे सैल सोडा. मान मागे सैल सोडायची आहे. डोळे उघडे ठेवा आणि श्वास चालू ठेवा. श्वास घेताय, सोडताय. छान, परफेक्ट, व्हेरी गुड. सावकाश उलटचाल करा हळूहळू. उजवा हात कमरेवर येऊ देत, मग डावा हात कमरेवर येऊ देत. दोन्ही हात खाली. पावलांचं जे माउंटन आपण केलंय ते सोडून द्या. ठीक आहे. आता थोडंसं गुडघ्यांमध्ये अंतर घेऊ. पुन्हा मग सीटचा भाग पायावर घ्या. थोडंसं गुडघ्यामध्ये अंतर घ्या. यालाच कॉम्प्लिमेंट करणारं, आपल्या पाठ कण्याला आराम देणारं आपण करणार आहोत शशकासन. ही सगळी आसनं ह्या प्रोटोकॉलमध्ये त्यांनी नमूद केलेली आहेत. ठीक आहे. आता दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. एक रिलॅक्सिंग पोज आहे ही. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सोडत हळूहळू आपल्याला कमरेतनं पुढे जायचंय. दोन्ही हात खाली जमिनीवर ठेवायचे आणि कपाळ जमिनीच्या दिशेने सैल सोडायचे. आपण केलंय शशकासन. पाठकळ्याला आराम देणारं विश्रांतीकारक आसन आहे. याला बालासन असंही म्हणतात. तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. श्वास घेताय, सोडताय. संपूर्ण शरीर एकदम रिलॅक्स करून टाका. जो काही प्रेशर आलेला असेल, कुठे अवघडल्यासारखं वाटत असेल, ते पूर्णपणे तो भाग एकदम रिलीज करा मनानेच. छान. सावकाश उलट चाल करूया. श्वास घेत घेत तिथल्या तिथे सरळ व्हा. हात वर घ्यायची गरज नाहीये. श्वास घेत घेत तिथल्या तिथे सरळ व्हा. छान. पुन्हा गुडघे आणि मांड्या एकमेकांच्या जवळ घ्या. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी कृपया आपले व्हिडिओ ऑन ठेवा. डोळे मिटून काही सेकंद थांबा. श्वासाकडे लक्ष देऊया. करणार आहोत आपण आता मंडूक मुद्रा. ठीक आहे. आता पुन्हा जे गुडघे आणि मांड्या जुळलेल्या आहेत त्या एकमेकांपासून लांब करा. बरं, दोन्हीही पायांचे अंगठे जे मागे एकमेकांना जुळलेले आहेत ते तसेच ठेवायचे. फक्त आपण गुडघे आणि मांड्या याच्यामधलं अंतर वाढवलंय. ठीक आहे. पावलाची पोझिशन आपल्याला चेंज करायची नाही. ती बरोबर आपल्या सीटच्या खालीच असतील. ठीक आहे. आता ज्यांना जास्त वेळ वज्रासनामध्ये बसणं शक्य नाहीये त्यांनी साधी मांडी घाला आणि पुढची कृती सेम सगळ्यांनी एकत्रित करायची. ठीक आहे. ज्यांना वज्रासनात बसणं शक्य नाहीये त्यांनी साधी मांडी घाला. चला आता सगळ्यांनी एकत्रित आपला उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे. त्याला एक खेच द्यायचा वरच्या बाजूने आणि तो मागून डाव्या खांद्यावर ठेवा. मग डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्या. त्याला एक हलकासा खेच द्या आणि तो मागून उजव्या खांद्यावर ठेवा. परफेक्ट. नजर समोर. मान मध्यभागी असेल आणि त्यानंतर डोळे मिटून घ्या आणि ह्या सगळ्या कृतीचा डोळे मिटून त्याचं निरीक्षण करा. बघा कुठे कुठे आपल्याला जास्त स्ट्रेच वाटतोय. गुडघ्यापासून ते कोपरापर्यंत संपूर्ण स्ट्रेच आहे. पाठकण्याला हलकसं प्रेशर आहे. मान मध्ये ठेवायचे आणि श्वास चालू ठेवायचा. या आसनाच्या सरावाने आपल्या गुडघ्याचे स्नायू लवचिक होतात आणि त्याचबरोबर आपल्या लंग्स कॅपॅसिटी आपली वाढते. श्वसन मार्ग आपला किंवा तिथे जे वायुकोश आहे ते अधिक मोकळे होतात. छान. उलट चाल करा आता सगळ्यांनी. सावकाश. आधी जो वर डावा हात आहे तो खाली घ्या. मग उजवा हात खाली. गुडघे मांड्या जुळून घ्या.
आणि एकेका पायाने वज्रासन सोडून द्या किंवा साधी मांडी घातली असेल तर तीही सोडून द्या आणि रिलॅक्स. पुन्हा अँकल जॉईंट्स मध्ये हलकीशी हालचाल करा. मान मागे सैल सोडा. जेव्हा आपण वज्रासनामध्ये बसतो तेव्हा आपला ब्लड फ्लो जो आहे हा आपल्या पोटाच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. म्हणून तुम्ही बघा वज्रासन सोडल्यानंतर तुमच्या पायाच्या नसांमध्ये थोडंसं वेगळेपणा तुम्हाला जाणवेल. सावकाश एका कुशीला वळूया आणि पाठीवर पडून विश्रांती घेऊया. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर, आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्ये. प्लीज माईक जर कोणाचे चालू असतील तर बंद करा. आपण करणार आहोत उत्थित द्विपादासन, त्याच्यानंतर अर्ध हलासन आणि मग पवनमुक्तासन. ही 3 आसनं आपण एकत्रित करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे. पुन्हा एकदा यथाशक्ती प्रयत्न असेल. कुठेही ओव्हर ट्राय नको. कुठेही असं वाटलं की दमल्यासारखं होत आहे, अवघडल्यासारखं होत आहे, तर माझ्या सूचनेची वाट न बघता तुम्ही आसन सोडून द्या. त्याच्या आधी आपण करूया सायकलिंग. दोन्ही पाय जोडून घ्यायचे आहेत, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय तुम्हाला जेवढे जमतील तेवढे वर उचलून घ्या आणि एकेका पायाने सायकलिंग करायला सुरुवात करा. एक पाय सरळ, एक पाय फोल्ड. बरोबर. एक पाय सरळ, एक पाय. 10 काउंट आपण सरळ सायकलिंग करतोय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके. रिव्हर्स सायकलिंग. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 स्टॉप. पाय हवेमध्ये सरळ करा गुडघ्यांमध्ये आणि मग सावकाश जमिनीवर येऊ दे. अँड रिलॅक्स. विश्रांती घ्या. हलकीशी श्वासाची गती, हृदयाची गती वाढल्यासारखी वाटेल. नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. रिलॅक्स. तर सुरू करूया आपण. 3 आसनं आपण एकत्रित करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सुरुवातीला उत्थित द्विपादासन म्हणजे दोन्ही पाय एकत्रित फक्त 30 अंशापर्यंत वर उचलून 5 काउंट थांबायचंय. ठीक आहे. तर पुन्हा एकदा सांगते की ज्यांना लंबर स्पॉन्डिलिसिस आहे, सर्व्हायकलचा त्रास आहे, त्यांनी मात्र यथाशक्ती प्रयत्न करा. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय फक्त 30 डिग्री वर घ्या, गुडघ्यातनं सरळ ठेवून. बघा माझे पाय बघा आणि त्याप्रमाणे तुम्हाला तसे घ्यायचे. जास्त वर नाही, 30 डिग्री वर. तुमच्या कोर मसल्स वरती प्रेशर येऊ देत एवढे पाय वर घ्यायचे. बरं. हे करताना डोकं वर उचलू नका. 5 काउंट थांबा. 5 4 3 2 1. सावकाश पाय आता 90 डिग्री वर घ्या. याला म्हणतात अर्ध हलासन. येस. बरं. आता इथे जर कोणाचे पाय गुडघ्यातनं फोल्ड होत असतील, पायामध्ये थरथर वाटत असेल, तर आपल्या हाताचा सपोर्ट आपले गुडघ्याच्या मागे किंवा मांड्याच्या मागे द्या. गुडघे किंवा आपल्या मांड्यांच्या मागे हाताचा सपोर्ट द्या. तुमची नजर तुमच्या दोन्ही पायांच्या अंगठ्याकडे ठेवा आणि इथे नॉर्मल श्वास चालू ठेवा. ज्यांना शक्य आहे त्यांनी आपले हात खाली शरीराच्या जवळ. इथे 5 काउंट थांबा. 5 4 3 2 1. रिलीज. आपले पाय तिथल्या तिथेच फोल्ड करा. पाय फोल्ड करायचे. आता पुढचं आसन करूया ते म्हणजेच पवनमुक्तासन. आता आपल्याला आपल्या हातांची ग्रीप आपल्या पायाच्या बुटी द्यायची. तर ज्यांना शक्य आहे त्यांनी एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. जर कोपर पकडता येत नसेल तर हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि ती पकड आपल्या दोन्ही आपल्या पायाला समोरनं द्यायची. ठीक आहे. समोरनं विळखा द्यायचा आपल्या पायांना. ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या हाताची पकड एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. आता इथे डोळे मिटून घ्या. पवनमुक्तासन. ज्यांना गॅसेसचा त्रास आहे त्यांच्यासाठी उपयुक्त. याच्या नावातच याचे लाभ आहेत. डोळे मिटून श्वास घेतोय, सोडतोय. इथे पोटावर प्रेशर आल्यामुळे आपलं थोडंसं श्वास घेणं सोडणं हे हलकंसं शॉर्ट मध्ये होतं. तर त्याचीही अनुभूती घ्या.
ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी आता डोकं वर उचलायचं नाहीये. बाकीच्यांनी आपलं डोकं वर उचलून आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ गुडघ्यांना लावण्याचा प्रयत्न करा. हनुवटी, नाक किंवा कपाळ. छान. सावकाश उलटचाल. डोकं नियंत्रित जमिनीवर. हाताचा वळखास सोडा. ठीक आहे. आपली पावलं खाली जमिनीवर टेकवा. पाय सरळ न करता दोन्ही पाय जे आहेत पावलं खाली जमिनीवर ठेवा. थोडस रिलॅक्स व्हा. आपले हात डोक्याच्या दिशेने वर न्या. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. दोन्ही पाय आपले फोल्ड आहेत. पायामध्ये अंतर आहे आणि इथे रिलॅक्स व्हा. पोटावरती जो प्रेशर आला होता तो पूर्णपणे रिलीज होतो त्याची जाणीव. जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय, श्वास घेतोय, सोडतोय. सावकाश दोन्ही हात खाली घ्यायचे, दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांती घ्या. पुन्हा एकदा विश्रांती. आता इथे पवन मुक्तासन आपण जे केलं त्या पवन मुक्तासन मध्ये तुमच्या पोटावरती प्रेशर होतं, गळ्यावर प्रेशर होता, पाठकण्यावरती ताण होता. बरोबर. आता यालाच कॉम्प्लिमेंट आपण करणार आहोत सुलभ मत्स्यासन. त्यासाठी दोन्ही पाय जोडून घ्यायचे, आपले हात शरीराच्या जवळ. आता जे लोक नवीन आहेत ज्यांना काहीच माहिती नाहीये की हे मत्स्यासन काय आहे तर त्यांनी आधी बघून घ्या आणि मग पुन्हा आपण सगळे एकत्र करूया. ठीक आहे. तर इथे सुलभ मत्स्यासनामध्ये आपले दोन्ही जे हात आहेत ते आपल्या सीटच्या खाली जायचे. उजवा हात उजव्या सीट खाली, डावा हात डाव्या सीट खाली किंवा तुमच्या कमरेच्या खाली. ठीक आहे. एकदम खाली सीटच्या जवळ न घेता थोडासा वरच्या बाजूला म्हणजेच कंबर आणि सीट याच्या मध्ये घ्या दोन्ही हातांचे तळवे. जे नवीन आहेत त्यांनी आधी बघून घ्या. ठीक आहे. हाताची कोपरं आणि खांदे हे पूर्णपणे जमिनीवर आहेत. आता इथे पुढची कृती बघा. सावकाश आपलं डोकं वर उचलायचं आणि ताळूचा भाग जमिनीवर ठेवायचा आणि पावलं अँकल जॉईंट्स मधून जमिनीकडे स्ट्रेच करायची. पवन मुक्तासनला हे कॉम्प्लिमेंट करणारं सुलभ मत्स्यासन आहे. ठीक आहे. उलटचाल करताना पावलं रिलीज करायची, डोकं सावकाश वर उचलायचं आणि मग नियंत्रित जमिनीवर. करूया आता सगळ्यांनी सुरुवात. व्हिडिओ बंद आहे त्यामुळे करताना सावकाश कृती करा, कुठेही स्वतःला इजा करून घेऊ नका. सुरू करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता आपले दोन्हीही हातांचे तळवे आपली कंबर आणि सीट याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करा. एकदम पण सीटच्या खाली न घेता कंबर आणि सीटच्या बरोबर मध्ये घ्या. खांदे कोपरं रिलॅक्स जमिनीवरती. सावकाश डोकं वर उचला, टाळूचा भाग जमिनीवर, पावलं जमिनीकडे स्ट्रेच करा. तुमचे खांदे वर उचलले जातील आणि कोपरं मात्र ही जमिनीवरच असतील. आता इथे नॉर्मल श्वास चालू ठेवा. छान. व्हेरी गुड. श्वास घेताय, सोडताय, श्वास घेताय, सोडताय. उलटचाल करूया सगळ्यांनी. आधी पावलं रिलीज करा, डोकं सावकाश वर उचला, पाठीचा एक फुंकर जमिनीवर, डोकं नियंत्रित जमिनीवर. हातात काढून घ्या आणि सावकाश एका कुशीला वळा आणि पोटावर पडून विश्रांती. कुठल्याही एका जागेवर विश्रांती घ्या. करणार आहोत आपण शलभासन आणि सुलभ भुजंगासन. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. ज्यांचं नुकतंच पोटाचं ऑपरेशन झालं असेल, कुठलीही शस्त्रक्रिया झाली असेल तर मात्र जास्त पोटावर प्रेशर देणं टाळा. करूया आपण शलभासन आणि त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. जिथे कपाळ जमिनीवर आहे तिथे आपली हनुवटी जमिनीवर ठेवा. आपल्या हातांचे तळवे आपल्या मांड्यांच्या खाली घ्या. उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीखाली, डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीखाली. बरं, आता ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे, मानेच्या मणक्यामध्ये जर त्रास असेल त्यांनी आपल्या हनुवटीच्या खाली एखादी उशी घ्या. त्या उशीवर तुमची हनुवटी ठेवा. आपण जे करतोय शलभ म्हणजे टोळ, जो झाडावर उलटा लटकलेला असतो त्याप्रमाणे आकृतिबंध. सायटिका आणि पाठकण्याची दुखणी प्रतिबंधात्मक उपचारात्मक हे आसन आहे.
तर पावलं जुळलेली आहेत, गुडघे मांड्या जुळलेले आहेत, आपली हनुवटी जमिनीवर आहे. आता एकाच वेळेला दोन्ही पाय जमिनीपासनं गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचला. एकाच वेळेला दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासनं वर उचला. तुमची हनुवटी मात्र खाली जमिनीवरच असेल, ती वर उचलायची नाही. छान. आता इथे पुन्हा 3 काउंट थांबा. 3, 2, 1. रिलीज. पाय खाली घ्या, सावकाश. हातांचा आधार जो मांड्यांच्या खाली तो काढून घ्या आणि एका गालावर पडून विश्रांती घ्या. रिलॅक्स. डोळे मिटून श्वास घेतोय, सोडतोय. करूया आपण सुलभ भुजंगासन आणि त्यासाठी दोन्ही पाय पुन्हा जोडून घ्या. आपले हात शरीराच्या जवळ असतील. दोन्ही हात फोल्ड करा. हाताची कोपरं छातीच्या रेषेत, हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेत, कपाळ जमिनीवर आहे. आता सावकाश हळूहळू आपल्याला आपलं कपाळ, नाक, हनुवटी करा, छातीचा भाग असं करत करत कमरेतनं पोटापर्यंत जेवढं वर जाता येईल तेवढं वर जा. व्हेरी गुड. हाताचा सपोर्ट खाली जमिनीवर फक्त घ्या आणि नजर सिलिंग. तोंड बंद, दातावर दात, डोळे मिटून घ्या आणि जाणीव श्वासाची. श्वास घेताय, सोडताय. भुजंग म्हणजे सांग. जसा तो फणाकडून उभा राहतो त्याप्रमाणे आपला हा शरीराचा जो कमरेपासूनचा वरचा भाग आहे तो त्या सापाच्या फण्याप्रमाणे भासतो. म्हणून याला भुजंगासन असं नाव आहे. सर्वायकल साठी अतिशय लाभदायक आसन, थायरॉइड उपचारात्मक आसन आहे. जोड श्वासाची. छान. उलटचाल करा, सावकाश कपाळ जमिनीवर येऊ दे. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती. रिलॅक्स. सावकाश एका कुशीला बघा आणि हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. मान मागे सैल सोडूया. विश्रांती. पोटावरती जो प्रेशर आला होता तो पूर्णपणे रिलीज होऊ देत. घाई न करता सावकाश या. गरगरल्यासारखं होऊ शकतं. सावकाश वरती यायचं. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. पुढची 5 मिनिटं तरी आपल्याला या स्थितीमध्ये बसणं ज्यांना शक्य आहे ती बैठक तुम्ही धारण करा. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा वज्रासन. तेही नाही जमलं तर मग साधी मांडी करा. पाठकाणा सरळ करून घेऊया. हातांची ज्ञान मुद्रा. डोळे अलगद मिटून घ्यायचे. काही क्षण शांत. सुरुवातीपासून ते आतापर्यंत आपण जी काही साधना केली त्या साधनेमुळे आपल्याला हलकं वाटतंय की जड वाटतंय, कुठला स्नायू अवघडल्यासारखा वाटतोय का, हे आपलं आपण तपासूया. दोन आवर्तनं दीर्घ श्वसनाची आहे. तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. प्राणशक्ती, चैतन्य शक्ती आपण आपल्यामध्ये सामावून घेतोय आणि संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून द्या. आपली सगळी शारीरिक मानसिक दुखणी ह्या श्वासासोबत बाहेर पडत आहेत. पुढचं दीर्घ श्वसनाचं आवर्तन हे आपल्या स्वतःसाठी. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडूया. शरीर आणि मनाचं आरोग्य अतिशय उत्तम आहे. आपल्या सर्वांच्या अंतरंगामध्ये जी प्राणशक्ती आहे तिला आपण मनापासून वंदन करूया. जी प्राणशक्ती आपल्याला ऊर्जा देते तिला मनापासून वंदन करणार आहोत आपण. अनुलोम विलोम प्राणायामाची 3 आवर्तनं. तर आपल्याला उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा करायची आहे. आपल्याला अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद करायची आहे.
डोळे अलगद मिटून घेऊया. 3 आवर्तनं बॅलन्सिंग प्राणायाम, अनुलोम विलोम. डावीने आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. चेहरा अगदी शांत. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथरेचक. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवी बंद. डावीने संथरेचक. सेकंड राउंड. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथरेचक. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवी बंद. डावीने संथरेचक. अजून एक राऊंड. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथरेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. आणि डावीने सावकाश रेचक. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेत. जाणीव आपल्या दोन्ही नॉस्ट्रिल्स कडे घेऊन जायची. आपलं शरीर आणि मन बॅलन्स करणारा अनुलोम विलोम प्राणायाम, त्याची अनुभूती घेऊया. अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जुळलेली आहेत. त्या टोकांमध्ये किंचित साधा बनवून तिथे सुरू असलेल्या रक्तप्रवाहाच्या सटल व्हायब्रेशनची जाणीव आपल्याला होतीये का पाहूया. आपलं मन, लक्ष तिथे केंद्रित करूया आणि या प्राणस्पंदनांची अनुभूती घेऊया. जेंटली स्माइल ऑन युअर फेस. करणार आहोत आपण भ्रामरीची 3 आवर्तनं. या प्राणस्पंदनांची अनुभूती घेत घेत आपल्याला भ्रामरी प्राणायाम करायचा आहे. आहे तो श्वास सोडून द्या. खोलवर दीर्घ पूरक. दातावर दात आणि रेचन करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना भ्रमरगुंजन. लास्ट राउंड. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना भ्रमरगुंजन. काही क्षण शांत. मनातले विचार आपोआप बाजूला झालेत. मन शांत झालंय. भ्रामरीच्या या स्पंदनांची अनुभूती आपल्या अवतीभोवती आहे. ती अनुभूती घेत घेत डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडून द्या. पद्मासन, अर्ध पद्मासन अथवा साधी मांडी आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. शवासनासाठी स्थिती घ्यायची. सावकाश एका कुशीला वळा. पाठीवर पडून विश्रांती. आता ही विश्रांती तुम्ही पाठीवर पडून पण घेऊ शकता किंवा मागे भिंतीला टेकून बसलात तरीही चालेल. पायामध्ये कम्फर्टेबल डिस्टन्स घ्या. ज्यांना शक्य आहे त्यांनी जरूर पाठीवर पडून विश्रांती घ्या. जर आराम खुर्चीमध्ये जर कोणाला बसायचं असेल तर तिथेही बसू शकता. फक्त सूचनेकडे लक्ष द्यायचंय. दोन्ही पायांमध्ये कम्फर्टेबल डिस्टन्स 1 ते 1.5 फुटाचं. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. दोन्ही हात शरीरापासून लांब, हातांची बोटं अर्धवट मिटलेली. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. आपल्या केसांची वेणी असेल किंवा आपण पोनी बांधला असेल तर थोडासा सैल करायचा आहे. हाताला बेल्ट असेल, कमरेला बेल्ट असेल तर तोही थोडासा लूज करायचा आहे.
चष्मा वगैरे असेल तर तो काढून थोडा वेळ बाजूला ठेवून द्या. संपूर्ण शरीर जमिनीकडे सैल सोडून द्यायचंय. जसं आई आपल्या बाळाला कुशीत घेते त्याप्रमाणे आपण ह्या धरती मातेच्या कुशीमध्ये आराम करत आहोत, विश्रांती घेत आहोत. ही भावना आपल्या मनामध्ये. शवासनाचा श्लोक मी बोलते, आपण श्रवण करा. उत्तानं शववद्भूमो शयनं तच्छवासनं शवासनं श्रान्तिहरं चित्तविश्रान्तिकारकम् चित्तविश्रान्तिकारकम्. मी आज जी काही 1 तास साधना केली त्या साधनेमुळे माझ्या शरीराला आता विश्रांती मिळत आहे आणि मनाला शांती मिळत आहे. या श्लोकाच्या पहिल्या ओळीमध्ये त्याची स्थिती सांगितली आहे, जमिनीवर प्रेतवत उताणे पडून राहणे. आणि दुसऱ्या ओळीमध्ये त्याचे लाभ सांगितले आहेत, शरीराला विश्रांती आणि मनाला शांती देणारं चैतन्यासन, आनंदासन. पुढे कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहायचंय. शरीरामधला प्रत्येक अवयव शिथिल करायचा आहे. सुरुवात आपल्या पावलापासून. मी माझ्या पावलांची 5ही बोटं, दोन्ही पावलांची 5ही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग, सीटचा भाग, कमरेचा भाग, माझे हिप जॉइंट्स मनाने शिथिल करत आहे. माझा संपूर्ण उजवा आणि डावा पाय शिथिल होत आहे. त्या पायामध्ये असलेले सगळे स्नायू, सांधे शिथिल होत आहेत. तिथली सगळी दुखणी बरी होत आहेत. जाणीव शरीराच्या मधल्या भागाकडे. माझे दोन्ही हात, हातांची 5ही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल होत आहेत. संपूर्ण उजवा आणि डावा हात, तिथले सगळे स्नायू आणि सांधे शिथिल होत आहेत. त्या भागामध्ये माझी जी काही दुखणी आहे ती आता बरी होत आहे. जाणीव आपल्या पाठीच्या कण्याकडे. माझ्या पाठकण्यांमध्ये असलेली 33 मणक्यांची माळ जी आता अलगदपणे जमिनीवर विसावली आहे, तीही शिथिल होत आहे. तिथे जी काही दुखणी आहेत ती सगळी बरी होत आहेत. जाणीव आपल्या उदरभागाकडे. माझ्या पोटातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू, ग्रंथी शिथिल होत आहेत. तिथे असलेली माझी पचन संस्था उत्तम रीतीने काम करते. जाणीव आपल्या उर भागाकडे. माझ्या छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, त्या बरगड्यांच्या आतमध्ये असलेली माझी 2 फुफ्फुसं, माझं छोटंसं हृदय शिथिल होत आहे, जे आता शांतपणे त्याचं काम करतंय. जाणीव कंठाच्या ठिकाणी. तिथे असलेल्या सगळ्या महत्वाच्या ग्रंथी शिथिल होत आहेत. जाणीव चेहऱ्याकडे. माझी हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैलसर जीभ, संपूर्ण जबड्याचा भाग शिथिल होतोय. माझे 2 गाल, 2 कान, नाक, नाकाचा शेंड्या, दोन्ही नाकपुड्या शिथिल होत आहेत. अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा भाग, माझ्या टाळूचा भाग आणि माझे केस शिथिल झालेले आहेत. पावलापासून मस्तिष्कापर्यंत माझं संपूर्ण शरीर शिथिल कापसासारखं हवेत हलकं हलकं तरंगत आहे. आणि या सगळ्याची जाणीव मला आहे. माझी जी काही शारीरिक दुखणी आहे ती या क्षणी बरी होत चालली आहे. जाणीव श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श दोन्ही नाकपुड्यांना जाणवतोय. श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव होतीये. माझ्या श्वासाची गती संथ, मंद आणि लयबद्ध झाली आहे. माझे विचार आपोआप बाजूला झाले आहेत. मन शांत झालंय, समाधानी झालंय.
मी श्वास घेताना ह्या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे, सामावून घेत आहे. ही शक्ती माझ्या पेशींपर्यंत पोहोचतीये. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, काळजी, चिंता, दुःख ह्या श्वासासोबत मी बाहेर सोडत आहे. श्वास घेताना मी प्राणयुक्त होत आहे. श्वास सोडताना मी तणावमुक्त होत आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये आपण स्वतःला एक संकल्प देऊया. श्वासनातला संकल्प हा खोल मनामध्ये रुजतो आणि तो सिद्धीस जातो. मी एक एक संकल्प बोलते, आपण श्रवण करा. माझे शरीर निरोगी आणि मजबूत आहे. मी रोज चांगल्या आरोग्याकडे वाटचाल करत आहे. माझ्याकडे चांगली एनर्जी आहे, पॉझिटिव्ह वाइब्स आहेत. मी शारीरिक व मानसिक दृष्ट्या मजबूत होत आहे. माझं मन शांत आणि निरोगी आहे. मी स्वतःची काळजी प्रेमाने घेत आहे. माझं आरोग्य दिवसेंदिवस सुधारत आहे. माझ्या सगळ्या व्याधी ह्या आता बऱ्या होत चाललेल्या आहेत. परिपूर्ण आरोग्याकडे माझी वाटचाल सुरू आहे. माझे आई वडील, माझी इष्ट देवता, माझ्या देवाची कृपा माझ्या आरोग्यावर आहे. माझं आरोग्य असंच निरोगी, व्याधीविरहित, औषधविरहित राहण्यासाठी उचित अशी साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. माझा हा योग साधनेचा संकल्प हा एका दिवसासाठी नसून हा नियमित आहे. हा मी माझ्या मनाला या क्षणी संकल्प देत आहे. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. माझा आत्मविश्वास वाढत चाललाय. माझी इच्छाशक्ती प्रबळ होत चालली. माझी जीवनाकडे बघण्याची दृष्टी बदललेली आहे. समत्वम योग उच्चते या गीतेतील श्लोकाप्रमाणे माझं शरीर आणि मन कुठल्याही अनुकूल प्रसंगी समान, समतोल राहणार आहे, संतुलित राहणार आहे. मनोमन आपले आद्य गुरुजन, आई वडील, इष्ट देवता त्यांचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया. आणि ह्या आरामदायी स्थितीतून हळूहळू आपल्याला बाहेर यायचंय. योग कर्मसु कौशल्य. आपण जी कर्म करतो, जी कामे करतो ती प्रामाणिकपणे करणं हा सुद्धा एक प्रकारचा योगच आहे. आणि आता आपल्याला आजची नियोजित कामे पुन्हा एकदा सुरू करायची आहेत. त्यासाठी हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करूया. आपली मान सावकाश डावीकडे उजवीकडे फिरून घेऊया. सावकाश डाव्या कुशीला वळा आणि हळूहळू बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश, घाई गडबड न करता. जर कोणाला अजून पडून राहावं असं वाटत असेल तर तुम्ही पडून राहू शकता. दोन्ही हात जोडून शांती पाठ. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. ओम शांती शांती शांती. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकून ओमच्या पुढे नतमस्तक. आपला राग, द्वेष, अहंकार आपण सगळं सोडून देऊया आणि प्रचंड उत्साहाने, आनंदाने, आत्मविश्वासाने आपल्या दिवसाला सुरुवात करूया. हळूहळू सावकाश कमरेतनं सरळ होऊया. दोन्ही हात खाली, हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे, जिथून आपण सुरुवात केली तिथेच आपल्या साधनेचा शेवट. हरिओम.
धन्यवाद. पुन्हा एकदा सगळ्यांना आजच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हरिओम. धन्यवाद. बरं, इथे कोणीतरी हँड राईज केलाय. बोलू शकता तुम्ही, फक्त माईक ऑन करू. चुकून झालेलं आहे. ओके. बरं, जर कुणाला काही सूचना किंवा काही बोलायचं असेल तर 1-2 मिनिटांमध्ये तुम्ही बोलू शकता. अदरवाईज आपण थांबूया. हरिओम. ओके. थँक यू. धन्यवाद सर. भेटूया आपण. थँक यू. बरं. चालेल, चला. रेग्युलर साधकांनी उद्या भेटायचं आहे सकाळी 5:50 ला. हरिओम. सगळ्यांना योग दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आपला अभिप्राय जरूर कळवा सरांच्या मेसेजवर किंवा व्हॉट्सअप नंबरवरती. ठीक आहे. हरिओम. धन्यवाद. शुभ दिवस सगळ्यांना. मीटिंग एंड करते.